काँग्रेसकडून दिवाळीनिमित्त गरजू शेतकऱ्यांना दिवाळी साहित्याची मदत व दिवाळीनिमित्त गरजू शेतकऱ्यांना मदत किटचे वाटप करण्यात आले। काँग्रेस नेते अभ्युदय मेघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरी ही दिवाळी भेट नेऊन दिली। सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने पीक गमावलेल्या शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे। शेतकऱ्यांची दिवाळी साजरी व्हावी, त्यांनीही मोठ्या उमेदीने आपल्या पुढील वाटचालीसाठी सज्ज व्हावे या हेतूने काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे यांनी वर्धाच्या गरजू शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळी भेट दिली। सेलू तालुक्यातील श्रीसमुद्रपूर घोराड पवनार येथील गरजू शेतकऱ्यांना दिवाळीचे साहित्य आणि मिष्टान्न भेट देत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलाय। घोराड येथील मदत दिल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे। वर्धा सोशल फोरमच्या सहकार्याने सदर भेट वस्तू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या। यावेळी अविनाश सातव, परसोडकर, गणेश खोपडे, तेलरांदे आदी उपस्थित होते। महत्वाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि अजूनही शेतकऱ्यांना कुठली मदत मिळत नाही, त्यांची दिवाळी कशी साजरी करणार आहे आणि ही भावना लक्षात घेता आमचे माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी सांगितलं की आपला गांधी नेहरूंचा काँग्रेस पक्ष आहे, हा नेहमीच लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील असतो आणि म्हणून आपण पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांनी काही ना काही मदत फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही या सेलू तालुक्यातील 3 गावं, शिवसमुद्रपूर गावामध्ये तर पूर्ण नुकसान झालं तर तिथे वाटप केलं। बोर नदीच्या काठचं हे घोराड गाव आहे, तिथे काही प्रमाणात मदत केली आणि धाम नदी काठचं पवनार तिथे सुद्धा आम्ही वाटप करणार आहे। मुद्दा एवढाच आहे की सरकारने कल्याणकारी राज्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना कुठल्याही अटीशिवाय मदत केली पाहिजे। इथे सरकार अनेक अटी देतं आणि ती वेळेत मदत करत नाही। अशा वेळेला यांची काळी दिवाळी साजरी करण्यापेक्षा आम्ही त्यांना चिवडा, लाडू, पंत्या या माध्यमातून त्यांच्या घरात एक आशेचा किरण जागृत व्हावा आणि येणाऱ्या काळात रब्बीमध्ये त्यांच्या पिकाला चांगलं भरपूर उत्पन्न मिळावं आणि भाव चांगला मिळावा एवढी त्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो। की आपल्या सेलू तालुक्यामध्ये काही मंडळांना अल्प अतिवृष्टीचा दर्जा दिला आणि त्याच्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना जो अतिवृष्टीचा लाभ, जी काही नॉमिनल मदत आहे 8,400 रुपये प्रति हेक्टर ती सुद्धा मिळणार नाही। अशा पद्धतीने शासनाने लोकांच्या भावनांशी आणि त्यांच्या याची खेळ करू नये आणि याच्यातून वर्धा जिल्हा हा ऑलरेडी आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा आहे, त्याच्यात या अशा चुकीच्या धोरणांनी दुर्दैवाने आम्हाला भीती आहे की आत्महत्यांचं प्रमाण वाढून माझ्या शेतकरी बांधवांना जगण्यापेक्षा मरण जवळ करायची वेळ येईल। अशी वेळ येऊ नये आणि शासनाने आता तरी जागं व्हावं आणि त्या दृष्टीने विशेष बाब म्हणून तरी या वर्धा जिल्ह्याला सरसकट मदत करावी अशी आमची मागणी आहे। ती निर्बंध न लावता सरसकट मदत करायला पाहिजे। खरं तर या शासनाने याआधी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती, ती सुद्धा केली नाही। ओला दुष्काळाची मागणी आम्ही केली, ती सुद्धा केली नाही आणि ही मागणी म्हणजे आणि कोणते निकष, अजून काय नुकसान व्हायला पाहिजे की शेतीमध्ये एक दाणा निघत नाही आहे, एकरी 1 पोतं किंवा अर्ध पोतं उत्पन्न होतं, याच्यापेक्षा दुर्दैव काय असायला पाहिजे आणि तरी शासन म्हणते की ओला दुष्काळ आणि ती मदत वेळेत देत नाही। म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा सण हा दिवाळी असतो आणि त्या दिवशी जर का माझ्या शेतकरी बंधूंच्या घरात जर का मदत नसेल, त्यांनी खावं काय आणि काय साजरं करावं। तर शासनाने कुठल्याही अजूनही वेळ गेली नाही। येणाऱ्या काळामध्ये शासनाने सगळे GR बदलून हेक्टरी 50,000 रुपये मदत केली पाहिजे आणि खरडून गेलेल्या शेतीला सुद्धा किमान 2 लाख रुपये मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अगदी बरोबर।